Hello student, in today's topic we'll discuss about breeding management of sheep and goat. ब्रीडिंग सीझन बघूया आपण पहिल्यांदा. प्युबर्टी 7 months to 1 year. What is puberty? Puberty is the period of when the animal reach his sexual maturity and it's capable to the reproduction. ह्याला काय बोलतात? प्युबर्टी बोलतात. म्हणजे जेव्हा ॲनिमल त्याची सेक्शुअल मॅच्युरिटी पर्यंत येतो आणि तो ॲनिमल रिप्रोडक्शनसाठी किंवा दुसरा ॲनिमल प्रोड्यूस करण्यासाठी कॅपेबल असतो, ती जी काय एज असते त्याला काय बोलतात? प्युबर्टी एज बोलतात किंवा प्युबर्टी बोलतात. तर शीप गोटमध्ये ती 7 months to 1 year आहे. पीक ब्रीडिंग सीझन आहे या ॲनिमलचा किंवा शीप गोटचा मार्च टू मे अँड सप्टेंबर टू नोव्हेंबर. जो मेल असतात ते एज ऑफ मॅच्युरिटी त्यांची 15 monthपर्यंत ते मॅच्युअर होतात. त्यानंतर आपण हे मेल ब्रीडिंगसाठी यूज करू शकतो. 1 मेल फॉर 25 to 30 फिमेल. इतक्या फिमेलला वीकली 1 मेल ब्रीड करू शकतो 18 ते 24 महिन्यांचा. त्यानंतर एक मेल जो 24 ते 30 मंथ एज आहे मेलचा, मग तो गोटचा असेल किंवा शीपचा असेल, तो मेल 15 to 60 मेल्सला सफिशियंट असतो वीकली ब्रीड करण्यासाठी. ब्रीडिंग अप टू 8 to 10 yearपर्यंत आपण त्या मेलची ब्रीडिंग करू शकतो किंवा ब्रीडिंगमध्ये यूज करू शकतो 8 to 10 year एजपर्यंत. सेक्शुअली मोर ॲक्टिव्ह इन विंटर अँड स्प्रिंगमध्ये शीप आणि गोट काय असतात? सेक्शुअली मोर ॲक्टिव्ह असतात या सीझनमध्ये. आता सिस्टम ऑफ मेटिंग कुठल्या आहेत? तर फ्लॉक सिस्टम आहे, पेन सिस्टम आहे, हँड सर्विस अँड आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. विल सी इन डिटेल इन नेक्स्ट स्लाइड. फ्लॉक सिस्टम. इट इज द मोस्ट कॉमन प्रॅक्टिस इन कमर्शियल फ्लॉक ओनर्स. कमर्शियल फ्लॉक ओनर्समध्ये फ्लॉक सिस्टीम फार कॉमन आहे. मोस्टली डन इन लूज हाऊसेस. लूज हाऊसेस म्हणजे कसे? तर ॲनिमलला टाय करून ठेवलेलं नसतं, एका मोठ्या एरियामध्ये ॲनिमल सोडलेले असतात, त्याला काय बोलतात? लूज हाऊसिंग बोलतात. आणि ही फ्लॉक सिस्टीम मेनली लूज हाऊसिंगमध्ये प्रेफरेबल आहे. परंतु ड्रॉबॅक आहे या सिस्टीमचा. ॲनिमल ओपन ठेवलेले असतात किंवा टाय केलेले असतात, त्यामुळे फायटिंगचे चान्सेस ॲनिमलमध्ये फार असतात. 1 मेल इज सफिशियंट फॉर 40 to 45 फिमेल. एक मेल हा इन फ्लॉक सिस्टीममध्ये 40 ते 45 फिमेलला प्रेग्नेंट करण्यासाठी किंवा ब्रेड करण्यासाठी सफिशियंट असतो. जो यंग मेल सिलेक्टेड फॉर एज फिमेल और वाईस वर्सा. इन फ्लॉक सिस्टीम यंग मेल आहे तो एज फिमेल म्हणजे थोड्या ओल्ड म्हणजे ओल्ड फिमेलसाठी किंवा मोठ्या फिमेलसाठी सफिशियंट आहे. किंवा मग वाईस वर्सा आपण थोडा ओल्ड मेल आपण यंग फिमेलसाठीही यूज करू शकतो ब्रीडिंगसाठी इन फ्लॉक सिस्टीममध्ये. फ्लॉक सिस्टीम आय होप तुम्हाला समजली असेल. तर आता आपण नेक्स्ट सिस्टीम बघणार आहोत. म्हणजे फ्लॉक सिस्टीममध्ये आपण काय बघितलं तर लूज हाऊसिंग सिस्टीममध्ये ही फ्लॉक सिस्टीम यूज केली जाते. युजली 40-45 शेळ्यांमध्ये एक मेल सोडला जातो किंवा 40-45 शीपमध्ये एक मेल सोडला जातो आणि तो सफिशियंट असतो ब्रीडसाठी किंवा ब्रीडिंग करण्यासाठी. नेक्स्ट आहे पेन सिस्टीम. आता ह्या पेन सिस्टीममध्ये काय असतं? सिलेक्टेड रॅम आर अलाउड टू मेट ॲट नाईट ओनली. जो काय ब्रीडिंगसाठी जो गोटचा मेल जो सिलेक्ट केलेला आहे ब्रीडिंगसाठी, त्याला काय करतात तर फक्त नाईट आवर्समध्ये किंवा रात्रीच्याच वेळेस तो जो काय पेन बनवलेला आहे त्यामध्ये किंवा ज्या काही शेळ्या ठेवलेल्या असतील त्यांच्यामध्ये फक्त रात्रीच्याच वेळेला तो मेल सोडतात. बाय दिस सिस्टीम रॅम आयदर ग्रेस सेपरेटली ऑर स्टाल फेड. या सिस्टीममध्ये जो रॅम आहे त्यांना त्या शेळ्यांसोबत चरायला सोडत नाही, त्याला सेपरेटली फीड प्रोव्हाइड करतात, सेपरेटली ग्रेज करतात किंवा मग स्टॉल फेड म्हणजे त्या फार्ममध्येच
त्याला फीड प्रोव्हाइड करतात किंवा मग चरायला सेपरेटली सोडतात. म्हणजे पेन सिस्टीममध्ये काय बघितलं तर जो काय मेल आहे त्याला फक्त रात्रीच्याच वेळेस फिमेल ॲनिमलसोबत ठेवतात फॉर ब्रीडिंगसाठी. नेक्स्ट सिस्टीम आहे आपली हँड सर्व्हिस सिस्टीम. यूज इन इस्ट्रस डिटेक्ट बाय व्हॅसेक्टोमाइज रॅम. ज्या काही यूज आहे, ज्या काही फिमेल आहे त्यांचे जे इस्ट्रस डिटेक्शन आहे ते कशा थ्रू करतात तर व्हॅसेक्टोमाइज रॅम थ्रू करतात. म्हणजे काय, जो मेल आहे त्याचं कॅस्ट्रेशन केलेलं आहे तो ब्रीडिंगमध्ये भाग घेऊ शकत नाही किंवा त्याच्या थ्रू ब्रीडिंग होऊ शकत नाही. म्हणजे तो कुठल्याही फिमेलला प्रेग्नेंट करू शकत नाही कारण त्याचं कॅस्ट्रेशन केलेलं असतं. असा जो रॅम असतो, असा जो मेल असतो त्याला काय बोलतात, व्हॅसेक्टोमाइज रॅम बोलतात. आणि अशा रॅम थ्रू ज्या हीटमध्ये असलेल्या ज्या फिमेल आहेत त्यांना डिटेक्ट केलं जातं आणि त्यानंतर जो ब्रीडिंगसाठी जो मेल ठेवलेला आहे त्याला काय करतात किंवा अँड सर्व बाय सिलेक्टेड प्रॉन्स सिमेन. त्या ब्रीडिंग पेनमध्ये काय करतात, अशा यूजला, अशा फिमेलला त्या ब्रीडिंग पेनमध्ये शिफ्ट करतात आणि नंतर जे काही जो ठेवलेला जो काही प्रोवन सायर आहे जो त्याला त्या शीपसोबत किंवा त्या फिमेलसोबत ठेवलं जातं फॉर अ ब्रीड पर्पजसाठी. युजली इन एक्सपेरिमेंटल फार्म वर हे यूज होते ही हँड सर्व्हिस. परंतु जो कमर्शियल फार्म असतो तिथे अशा सर्व्हिसची काही व्हॅल्यू नसते. जो लूज हाऊसिंगमध्ये केलेलं असतं, जे एक्सपेरिमेंटल फार्म असतात अशा ठिकाणीच हँड सर्व्हिस मेथड ब्रीडिंगसाठी यूज केली जाते. त्यानंतर आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आहे आपला नेक्स्ट. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन सफिशियंट रोल इन इम्प्रूव्हिंग शीप विदिन अ शॉर्ट पिरियड. शॉर्ट पिरियडसाठी फार सफिशियंट मेथड आहे ही शीपच्या इम्प्रूव्हिंगसाठी. लार्ज साईजचा जो फ्लॉक असेल, म्हणजे जो फ्लॉक म्हणजे काय, ग्रुप ऑफ द ॲनिमल. जर खूप मोठा ग्रुप असेल ॲनिमलचा तर आर्टिफिशियल इन्सेमिनेशन सिस्टीम काय आहे, प्रेफरेबल आहे आणि ही यूज केली जाते. इन इंडिया यूज ओनली एक्सपेरिमेंटल बेसिस, नॉट एक्सटेंडेड टू फील्ड एक्सेप्ट इन राजस्थान. इंडियामध्ये फक्त एक्सपेरिमेंटल बेसिसवरच आर्टिफिशियल इन्सेमिनेशन केलं जातं शीप गोटमध्ये. फील्ड लेवलवर केलं जात नाही, परंतु राजस्थानमध्ये फील्ड लेवलवरही आर्टिफिशियल इन्सेमिनेशन केलं जातं. इट कॅन नॉट अडॅप्टेड easily as buffalo cattle because dilution factor and the poor preservation. आर्टिफिशियल इन्सेमिनेशनमध्ये म्हणजे काय केलं जातं की जे सिमेन आहे मेल ॲनिमलचं ते प्रिझर्व केलं जातं आणि नंतर ज्यावेळी या फिमेल ज्या आहेत त्या हीटवर येतील तेव्हा हे फिमेल काय केलं, हे जे सिमेन आहे ते इन्सर्ट केलं जातं बॉडीमध्ये. त्याला आर्टिफिशियल इन्सेमिनेशन बोलतो आपण. तर आर्टिफिशियल इन्सेमिनेशन हे बफेलो आणि कॅटलमध्ये कॉमन आहे, परंतु शीपगोटमध्ये हे इतकं कॉमन नाही आहे कारण जे काही सिमेन आहे त्याच्या डायल्युटेशन फॅक्टरचा इशू आणि पुअर प्रिझर्वेशन, त्यामुळे हे सिमेन आपण प्रिझर्व नाही करू शकत. म्हणून आर्टिफिशियल इन्सेमिनेशन ही जी प्रक्रिया आहे ही शीपगोटमध्ये अनकॉमन आहे. ॲडव्हान्टेजेस काय आहे तर ह्याचे, तर कॉस्ट रिडक्शन ऑफ कॉस्ट, लेबर जास्त लागत नाहीत, फीड जास्त लागत नाही. त्यानंतर केअर आणि मेंटेनन्सचं पण बचत होते. सुपिरियर सिमेन क्वालिटी मेड अवेलेबल, म्हणजे जर चांगल्या क्वालिटीचं सिमेन अवेलेबल असेल तर रिझल्टही चांगल्या क्वालिटीचा मिळतो आणि अवेलेबल असतं ते चांगल्या क्वालिटीचं सिमेन, त्यामुळे रिझल्टही चांगला मिळतो आर्टिफिशियल इन्सेमिनेशनमध्ये. प्रिव्हेंट स्प्रेड ऑफ जेनेटिक डिसीज, जे नॅचरल सर्व्हिसने होणारे जे काही सेक्शुअल डिसीज असतील ते आर्टिफिशियल इन्सेमिनेशन केल्यानंतर किंवा केल्याने असे कुठलेही डिसीज स्प्रेड होण्याचे चान्सेस निग्लिजिबल असतात. इन्क्रीज रेट ऑफ जेनेटिक प्रोग्रेस, जे प्रेग्नेंट राहण्याचं जे प्रमाण आहे ते फिमेलमध्ये थ्रू आर्टिफिशियल इन्सेमिनेशनमध्ये जास्त असतं. त्यानंतर त्या फार्मची जी इम्प्रूव्हमेंट आहे ती फास्टर होते. आता आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत, केअर ऑफ प्रेग्नेंट ॲनिमल.
जर ॲनिमल प्रेग्नेंट असेल तर कशा प्रकारची केअर घेतली गेली पाहिजे. इफ द फ्लॉक इज लार्ज सेपरेटेड ॲट वर्स्ट ऑफ लॅम्बिंग. जर फ्लॉक जो ग्रुप आहे ॲनिमलचा तो जर लार्ज असेल तर अशा वेळी द प्रेग्नेंट ॲनिमलला काय करायचं, सेपरेट ठेवायचं फॉर अ लॅम्बिंगसाठी. त्यानंतर ॲनिमल शुड नॉट बी सब्जेक्टेड टू फाईट क्राऊड टुगेदर अँड जम्प. ॲनिमलला फाईट करण्यापासून दूरच ठेवायचं किंवा गर्दीत ठेवायचं नाही. दुसरं म्हणजे जम्पची प्रोसेस आहे ती काय करायची, इग्नोर म्हणजे होऊ द्यायची नाही किंवा जम्प करू द्यायचं नाही ॲनिमलला. त्यानंतर प्रोटेक्टेड फ्रॉम सीझन स्पेशली इन विंटर अँड इन समर प्रोव्हाइड शेड. असे जे प्रेग्नेंट ॲनिमल आहे त्यांना जे ॲडवर्स कंडिशन असेल किंवा अशा वेळी काय करायचं, जास्त काळजी घ्यायची. स्पेशली विंटरमध्ये आणि समरमध्ये हे ॲनिमलला काय, प्रेग्नेंट ॲनिमलला शेड प्रोव्हाइड करायचं. डाएट शुड बी इम्प्रूव्ह बिफोर 2-3 वीक ऑफ लॅम्बिंग ॲज ग्रेन्स अँड फ्लेश फास्चर. म्हणजे लॅम्बिंगच्या पूर्वी डाएटमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची 2-3 आठवडे आधी. त्याला आपण फ्लशिंग बोलतो. म्हणजे एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ कॉन्सन्ट्रेट मिक्सचर गिवन टू द ॲनिमल बिफोर लॅम्बिंग. त्याला काय बोलतात, फ्लशिंग बोलतो आपण. तर अशा प्रकारचं खाद्य त्यांना प्रोव्हाइड करायचं. त्यानंतर फीड शुड बी लक्झेटिव्ह असायला पाहिजे फीड ॲनिमलला दिलेलं. म्हणजे फार हार्ड नसायला पाहिजे, चावायला डिफिकल्टी नसायला पाहिजे आणि पचायलाही इझी असायला पाहिजे. त्यानंतर लेग्युमिनस अँड न्यूट्रिशियस अलॉंग विथ द 450 ग्रॅम डेली. जे न्यूट्रियंट्स आहेत त्या ह्या फीडसोबत 450 ग्रॅम डेली त्या प्रेग्नेंट ॲनिमलच्या बॉडीमध्ये जाणं गरजेचं आहे. प्रोव्हाइड सेपरेट पाश्चर. त्यांना सेपरेट खाद्य प्रोव्हाइड करायचं, सेपरेट चारा प्रोव्हाइड करायचा. अवॉइड सडन चेंज इन राशन. प्रेग्नेंट ॲनिमलच्या खाद्यामध्ये सडनली कुठल्याही प्रकारचा चेंज करायचा नाही. प्रोव्हाइड इनफ प्रोटीन्स अँड मिनरल ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ बॉडी वेट अँड स्टेज ऑफ प्रेग्नन्सी. त्यांना इनफ प्रोटीन्स आणि मिनरल्स प्रोव्हाइड करायचे बॉडी वेटच्या रिक्वायरमेंटनुसार आणि प्रेग्नन्सीची जी कुठल्या स्टेजला आहे प्रेग्नन्सी त्या स्टेजनुसार त्याला खाद्य प्रोव्हाइड करायचं. पाणी जे आहे ते अवेलेबल करून द्यायचं फॉर 24 आवर्ससाठी. म्हणजे ऑल टाईमसाठी पाणी, फ्रेश वॉटर प्रोव्हाइड करायचं प्रेग्नेंट ॲनिमलला. हाऊसिंग ऑफ प्रेग्नेंट ॲनिमल सेपरेट फ्रॉम अदर्स. बाकीच्या ॲनिमलपासून प्रेग्नेंट ॲनिमलचं जे हाऊस आहे सेपरेट ठेवायचा. रिड्यूस कॉन्सन्ट्रेट मिक्सचर ॲट 100 ग्रॅम पर डे इन लास्ट वीक ऑफ जस्टेशन. ब्रीडिंग स्टॉक जो आहे आता त्याची काळजी कशी घ्यायची. ब्रीडिंग स्टॉक म्हणजे जो ब्रीडिंगसाठी म्हणजे पुढच्या उत्पत्तीसाठी जो आपण ठेवलेला जो स्टॉक आहे तो. सीड स्टॉक मेंटेन ऑन द स्पेशलाइज इंटरप्राइज सेपरेट फ्रॉम कमर्शियल फ्लॉक. मेंटेन्स अँड इम्प्रूव्हमेंट ऑफ प्रेडिक्टेबल जिनोटाइप्स. त्यांचे जे प्रेडिक्टेबल जिनोटाइप्स आहेत ते मेंटेन ठेवायचे किंवा इम्प्रूव्ह करायचे. मॅक्झिमाइज प्रोडक्टिव्हिटी वाढली पाहिजे, यावर जास्त एम्फायसिस करायचं. अशा प्रकारे तो ब्रीडिंग स्टॉक ठेवला गेला पाहिजे. रायझेस लॅम्ब अँड ब्रीडिंग स्टॉक कमर्शियली तो राईज करायचा किंवा रेअर करायचा. आणि यूज किंवा रॅमचं सिलेक्शन करताना त्याचा इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स बघायचा किंवा मग फॅमिली परफॉर्मन्सवर ॲनिमलचं सिलेक्शन करायचं फॉर अ ब्रीडिंग स्टॉकसाठी. फिटनेस ऑफ परचेस फॉर फर्स्ट ब्रीडिंग. आपल्याला जर फर्स्ट ब्रीडिंग करण्यासाठी ॲनिमल सिलेक्ट करायचा आहे तर काय काय गोष्टी बघायला पाहिजे. जो मेल आहे तो हेविएस्ट
असायला पाहिजे फ्लॉकमध्ये विथ वाईड चेस्ट जी आहे ती वाईड असायला पाहिजे. स्ट्रेट आणि हेल्दी बॉडी असायला पाहिजे. लेग्स कसे असायला पाहिजे, स्ट्रॉंग विथ मस्क्युलर मसल्स असायला पाहिजे पायावर. त्यानंतर फ्री फ्रॉम डिफेक्ट लाईक ट्विस्टेड लेग्स, ओव्हर शॉर्ट अँड अंडर शॉर्ट जॉ. ह्या प्रकारचे जे काही डिफेक्ट असतील ते नसायला पाहिजे, जसं की लेग ट्विस्ट असणं किंवा शॉर्ट असणं किंवा जे जॉ आहे ते शॉर्ट असणं, म्हणजे तोंडाचा जो भाग आहे तो शॉर्ट असणं, अशा प्रकारचे डिफेक्ट नसायला पाहिजे. ॲग्रेसिव्ह इन नेचर, ॲग्रेसिव्ह नेचर नसायला पाहिजे त्या ॲनिमलचा. नंतर रज मॅन ऑन नेक अँड शोल्डर टू रिफ्लेक्ट ब्रीडिंग ॲबिलिटी. गुड सिमेन विथ हाय पर्सेंटेज लाईव्ह स्पर्मॅटोझोआ. ॲबनॉर्मल अब्सेन्स ऑफ ॲबनॉर्मल, जे काही ॲबनॉर्मल कंडिशन असेल ती नसायला पाहिजे. नेक्स्ट आहे मेथड ऑफ डिटेक्शन ऑफ हीट. आता हीट डिटेक्ट करायच्या कुठल्या कुठल्या मेथड आहेत, ॲनिमल हीटमध्ये आहे हे कसं समजणार, तर बेस ऑन सिम्टम्स. कुठले कुठले सिम्टम आहे, रेडनेस अँड स्वेलिंग वल्वा. ॲनिमल फिमेलची जी वल्वा आहे ती रेडनेस होते जेव्हा ती हीटमध्ये असते तेव्हा, किंवा स्वेलिंग म्हणजे अशी बल्जिंग होते, त्यावरून आपण हीट डिटेक्ट करू शकतो. त्यानंतर फ्रिक्वेंट वॅगिंग ऑफ टेल, सतत जी शेपटी आहे ती वरती उचलते फिमेल जेव्हा हीटमध्ये असते तेव्हा. नंतर लॉस ऑफ ॲपिटाईट, खाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यानंतर सडन ड्रॉप इन मिल्क यील्ड, सडन तिचं मिल्क प्रोडक्शन कमी होऊन जातं. नेक्स्ट आहे सडन ड्रॉप इन मिल्क यील्ड, फ्रिक्वेंट युरिनेशन, कंटिन्युअस युरिनेट करते. एक्सायटेड बिहेवियर दाखवते फिमेल. म्युकस थ्रेड फ्रॉम वल्वा, म्युकस चिकट प्रकारचा एक डिस्चार्ज वल्वामधून होतो. त्यानंतर अदर ॲनिमलवर माउंटिंग करायचा प्रयत्न करते. तर हे सर्व काय आहे, सिम्पटम आहे किंवा बिहेवियर आहे ॲनिमलचे, की ॲनिमल हीटमध्ये आहे हे समजण्याचे. त्यानंतर कलिंग, रिड्यूस द नंबर ऑफ ॲनिमल बाय स्लॉटर. कलिंग, जर आपल्या एखादा ॲनिमल मिल्क प्रोडक्शन चांगलं नसेल किंवा जर मेल असेल तर त्याची जी ब्रीडिंग ॲबिलिटी चांगली नसेल, तर असे ॲनिमल काय करू शकतो आपण, कल करू शकतो, म्हणजे काढून टाकू शकतो किंवा मग स्लॉटर करू शकतो. त्यानंतर फॉलोइंग कॅटेगरी नीड टू कल. आता कुठल्या कुठल्या कॅटेगरीत हे ॲनिमल बसले तर त्याला आपण कल करू शकतो. तर अनडिझायरेबल ॲनिमल असेल, प्रोडक्शनमध्ये नसेल, असे ॲनिमल आपण कॉल करू शकतो. लो प्रोड्युसर असेल, त्यानंतर रिपीट ब्रीडर असेल, म्हणजे तो हीटवर येत नसेल, सारखा त्रास देत असेल हीटवर येण्यासाठी, तर असे ॲनिमल आपण कल करू शकतो. स्टंटेड ग्रोथवाले ॲनिमल आपण कल करू शकतो. लो प्रॉफिलिक ॲनिमल्स असतील किंवा ब्रीडिंगमध्ये किंवा ब्रीडरमध्ये काही इश्यू असेल, तर या प्रकारचे ॲनिमल काय करू शकतो आपण, कल करू शकतो. म्हणजे असे ॲनिमल आपण आपल्या फ्लॉकमधून काढू शकतो किंवा काढले पाहिजेत किंवा काढून टाकू शकतो. नंतर लॉंगर इनटेक किडिंग पिरियड. जर किडिंग पिरियडमध्ये जर खूप जास्त वेळ घेत असेल तर असे ॲनिमलही प्रोडक्शनसाठी युजफुल नाही आहेत. पॅरालायटिक ॲनिमल अँड सफरिंग इन इनक्युरेबल डिसीज. जर एखादा ॲनिमल पॅरालाइज झालेला असेल किंवा एखाद्या इनक्युरेबल डिसीज झालेला असेल त्याला, अशा ॲनिमल मग प्रोडक्शनला कमी असणार आहे, तर तो ॲनिमलही आपण कल करू शकतो. त्यानंतर डिफॉर्म बोन अँड फ्रॅक्चर. जर फ्रॅक्चर झालेलं असेल अशा प्रकारचे ॲनिमलही आपण फार्मवर नाही ठेवू शकत. हिस्ट्री ऑफ अबॉर्शन, डिस्टोकिया अँड अदर किडिंग प्रॉब्लेम. ॲनिमलमध्ये जर ॲनिमलची जर अबॉर्शनची हिस्ट्री असेल किंवा डिस्टोकिया म्हणजे डिफिकल्टी इन पार्च्युरेशन असेल, म्हणजे बेबी किंवा पिल्लू होण्याच्या वेळेस जर डिफिकल्टीज येत असेल डिलिव्हरीमध्ये किंवा मग अदर काही किडिंग प्रॉब्लेम्स असतील, तर असे ॲनिमल हे आपण प्रोडक्शनमधून काढले गेले पाहिजे. सफरिंग फ्रॉम कॉन्टॅजियस डिसीज. एखाद्या कॉन्टॅजियस डिसीजला ॲनिमल सफर करत असेल तर तो प्रोडक्शनमध्ये युजफुल
नसतो. त्यामुळे हे या प्रकारचे ॲनिमल आपण प्रोडक्शनमधून किंवा आपला जो हेल्दी फ्लॉक आहे, ब्रीडिंगचा जो फ्लॉक आहे त्याच्यापासून कल करणं गरजेचं आहे. ॲडव्हान्टेजेस काय आहे कल करण्याचे किंवा ॲडव्हान्टेजेस काय आहे या सगळ्या ब्रीडिंगचे? डू नॉट नीड एक्सपेन्सिव्ह बिल्डिंग, फाउंडेशन स्टॉक रिलेटिव्हली चीप अँड फ्लॉक मल्टिप्लाय रॅपिडली. हे ॲडव्हान्टेजेस आहे ह्या शीप गोट फार्मचं. थ्रीव्ज ऑन नॅचरल ग्रासेस, नॅचरल ग्रासेसवरही आपण हे ॲनिमल रेअर करू शकतो. असं नाही आहे की आपल्याला कुठले स्पेसिफिक त्याच्यासाठी ग्रासेस लावण्याची गरज आहे. इकॉनॉमिकली कन्व्हर्टर ऑफ ग्रास इंटू मीट अँड वूल. इकॉनॉमिकली कन्व्हर्टर म्हणजे जर चारा खायला दिला तर ते इकॉनॉमिकली त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? मीट आणि वूलमध्ये होतं. हा मेन ॲडव्हान्टेज आहे शीप गोट फार्मिंगचा. इट डिफरंट काइंड ऑफ प्लांट अँड एक्सलंट वीड डिस्ट्रॉयड. शीप गोट काय आहे की वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट खातात आणि जे वीड डिस्ट्रॉय एक्सलंट वीड डिस्ट्रॉयड आहे म्हणजे जे काही तण असेल शेतामधलं तर ते डिस्ट्रॉय करून टाकलं. 3 डिफरंट सोर्स ऑफ इन्कम आहे. काय काय मिळतं तर वूल मिळतं, मीठ मिळतं म्हणजे लोकर मिळतं, मीठ मिळतं आणि मॅन्युअर मिळतं म्हणजे काय खतही मिळतं आपल्याला. सुपेरियर ब्रीड फॉर मटन प्रोडक्शन, ग्रेट स्कोप इन इकॉनॉमी ऑफ इंडिया. ज्या मटन प्रोडक्शनच्या सुपेरियर ब्रीड आहेत त्यांना इंडियाच्या इकॉनॉमीमध्ये ग्रेट स्कोप आहे. त्यानंतर मेडिसिनल व्हॅल्यू कमी असतात. पुअर म्हणजे आजारी पडत नाही थोडक्यात शीप गोट जास्त. त्यानंतर यांना पुअर मॅन्स काऊ म्हणतात म्हणजे गरीब शेतकऱ्याला एक 50-60 हजाराची गाई रेअर करणं डिफिकल्ट म्हणजे फार अवघड आहे. परंतु 5-6 हजाराची शेळी मेंढी रेअर करणं अगदी इझी आहे. शेळी मेंढीला काही स्पेसिफिक खाद्य द्यावं लागत नाही. ते नॅचरल ग्रासेसवरही इझिली रेअर होऊ शकतात. त्यानंतर मोहेर एक प्रकारचं लोकर आहे किंवा एक प्रकारचं बॉडी हेअर्स आहे शेळीच्या अंगावरचे ज्याच्यापासून ब्लँकेट त्यानंतर जॅकेट्स बनवले जातात ते मिळतात आपल्याला. हीट टॉलरंट असतात ह्या ब्रीड, हीटचा इम्पॅक्ट होत नाही यांच्यावर. फेड ऑन पुअर क्वालिटी रफेजेस, पुअर क्वालिटी खाद्यावरही आपण त्यांना चांगल्या प्रकारे रेअर करू शकतो. अनएम्प्लॉयमेंटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते की कमी इनपुटमध्ये जास्तीत जास्त लोकांना एम्प्लॉयमेंटही मिळते आणि आपल्यालाही आउटपुट जास्त मिळतं. कॉस्ट बेनिफिट आहे. त्यानंतर टोटल गोट पॉप्युलेशन जे आहे ते 1.24 मिलियन आहे. दॅट इज 60% ऑफ टोटल लाईव्हस्टॉक पॉप्युलेशन म्हणजे टोटल लाईव्हस्टॉकच्या पॉप्युलेशनपैकी 16% पॉप्युलेशन हे गोटचं आहे. मल्टीपर्पज ॲनिमल आहे हा आणि शेळीला गरिबाची गाय म्हटलं जातं त्यामुळेच. आणि जे शेळीचं जे दूध असतं ते काय असतं मेडिसिनल पर्पज म्हणून यूज केलं जातं. त्यानंतर शेळीचं जे दूध आहे ते ह्युमनच्या छोट्या बेबीलाही दिलं जातं कारण ते पचण्यासाठी फार हलकं असतं. जे शेळीच्या दुधामध्ये जे फॅट ग्लोबुल्स असतात ते त्या फॅट ग्लोबुलची साईज ही गाईच्या दुधाच्या फॅट ग्लोबुलपेक्षा फार कमी असते. त्यामुळे बाळाच्या पोटामध्ये हे जे दूध आहे ते इझिली डायजेस्ट होऊ शकतं ॲज कम्पेअर टू काऊ मिल्क. त्यामुळे बाळाला दूध देताना शेळीचं दूध प्रेफर केलं जातं कारण की ते डायजेशनसाठी इझी असतं. कॉन्ट्रीब्यूट नॅशनल इकॉनॉमी दॅट इज 12,000 मिलियन्स पर ॲनम. जे मीठ आहे ते 110,000 MT. 60% टोटल मीट प्रोडक्शन पैकी 26% मिल्क प्रोडक्शन हे गोटचं असतं शीप गोटचं. त्यानंतर मिल्कमध्ये 2.3 मिलियन टन ॲन्युअली म्हणजे टोटल मिल्क प्रोडक्शनच्या 3% मिल्क हे गोटचं असतं. त्यानंतर मॅन्युअर 85,000 मिलीमीटर टनपर्यंत हे आपल्याला शेळींपासून मॅन्युअर मिळू शकतं. पश्मिना जी गोट आहे पश्मिना लोकर मिळतं ते गोटपासून
पश्मिना ते 10 ते 100 ते 450 ग्रॅम पर गोटपासून आपल्याला पश्मिना जो लोकरीचा भाग आहे जो तो मिळतो पश्मिना गोटपासून. त्यानंतर स्किन 1001 मिलियन टन इतकी स्किन ह्या गोटपासून आपल्याला मिळते, जी वेगवेगळ्या पर्पजसाठी यूज केली जाते. होप तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल. या लेक्चरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं ज्या ब्रीडिंगच्या ज्या सिस्टीम आहेत, फ्लॉक सिस्टीम असेल, पेन सिस्टीम असेल, हँड सर्व्हिस असेल किंवा आर्टिफिशियल इन्सिमिनेशन असेल, हा या लेक्चरमधला सगळ्यात इम्पॉर्टंट भाग आहे एक्झामच्या दृष्टीने. ओके, थँक्यू.